रील बनवून आज मी इंस्टाग्रामवर आगच लावणार होते, म्हणूनच लवकर कामावर होते. तेवढ्यात आला ह्या माकडांचा फोन. माझ्या मैत्रिणींचा ह्यांना बोलत कधी टाइमपास झाला ना कळलं सुद्धा नाही. लगे लागलेच मेन कामाला. अगोदर तर ड्रेस घालून घेतला ना, आज क्रिसमस असले म्हणलं चला म्हणलं रेड होऊ सॅन्टा क्लॉज सारखं ड्रेस तर घातला. मग मेकअप करायला घेतला की तेवढ्यात लाईट गेली. म्हणून हिला बी टाइम जायचं होतं. म्हणलं जाऊ दे आता लाईट गेली तर लाईट यूज तर आपला मेकअप करून घ्यावा. व्हिडिओ शूट करण्याच्या चक्करमध्ये अख्ख्या लायनरची वाट लागली. नजर हटीन दुर्घटना घटी असंच झालं. मग ते पण आवरून घेतलं आणि तेवढ्यात आली लाईट. मग मी खुश झाले. 15 सेकंदाच्या रील साठी मी 2-3 तास तोंडा पडूस तर मेहनत केली, पण अख्ख्या मेहनतीवर पाणी फिरलं. आवाजच नव्हता सेव्ह केलेल्या रीलला. माझ्या तर अख्ख्या मूडचीच वाट लागली. लगेच मेकअप धुतला तर बघा हाडळ सारखेच माझे डोळे झाले तर काळे जर. आणि दुपारचे 3 वाजले तरी जेवणाचा पत्ता नव्हता. आणि 1 मिनिटाच्या व्हिडिओ मागे लय मोठी मेहनत असते हो. नंतर आम्ही गेलो भाजीपाला आणण्यासाठी. तिथं आली होती खंडोबाची पालखी. भाजीपाला घेतला आणि घरी निघालो तर आमच्या मॅडमचे नखरे तर बघा कसे सुरू आहेत. दी म्हणलं तर दे सुद्धा नव्हती. बाहेर गेले म्हणले रिकाम्या हाताने थोडंच येतंय. मग प्रोटीन समोसा आणला आणि बसले की लगेच खा. मग भाजीपाला निवडून ठेवायला लागले. तर असा होता माझा आजचा दिवस.